जीतेगा भाई जीतेगा, आनंद भाई जीतेगा, हमारा नगर सेवक कैसा हो, आनंद भाई जैसा हो, हमारा नगर सेवक कैसा हो। आनंद भाई जैसा हो। और भाई हमको हर बार सपोर्ट करते आए, हर बार कुछ भी रहेगा तो भाई हर बार खड़े रहते हमारे साथ में, तो हम लोग अभी भाई को सपोर्ट करेंगे। चांगले आहे आणि खूप सपोर्टिव्ह आहे। उन्होंने बिना कोई पद लिए, बिना कोई ओहदा लिए बहुत सारा काम किया, बहुत सारे लोगों को हेल्प किया है। आता आम्हाला हे नवीन नेते पाहिजे। माझं मत आहे की सर्वांनी यांना मत करा। आमचं मत आनंद इंगळे चिन्ह। और मेरा वोट आनंद इंगळे को है और मेरे घर वाले का भी है। माझं मत आनंद इंगळे आणि आम्हाला नवीन चेहरा पाहिजे, आनंद इंगळे। हम सबका वोट आनंद हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। युवा नेतृत्वाची गरज आहे का सध्या? हो, आणि गरज आनंद आहे. इंगळेंमध्ये युवा नेतृत्व दिसतंय तुम्हाला? हो, दिसते। तो हम चाहते हैं कि हमारे भाई आए हमारे इसमें, हमें सपोर्ट करे हर बार, और भाई हमको हर बार सपोर्ट करते आए, हर बार कुछ भी रहेगा तो भाई हर बार खड़े रहते हमारे साथ में, तो हम लोग अभी भाई को ही सपोर्ट करेंगे। तो हमारे भाई का चिन्ह बैट्समैन, हम उसको सपोर्ट करेंगे। 6 नंबर है उनका, हम चाहते हैं कि हमारी पूरी एरिया भाई को ही सपोर्ट करे। कि जो पहले वाले नगर सेवक है यहाँ पर जो अभी फिलहाल है, उन्होंने कुछ काम किया है क्या? भी नहीं किया, हमारा कुछ काम किया नहीं, और हम तो पहले गए भी नहीं उन लोग के पास। मुझे कोई नगर सेवक से नहीं, आज ये लड़के से मेरे को मोहब्बत हुई करके मैं खड़ी है। और इनको ये आनंद से, आनंद की स्वभाव, आनंद का ये देख के मैं ये सोच रही, आज का जनरेशन खड़ा होना चाहिए। और ये बच्चों को जो काम धंधे नहीं है, जो बच्चे पढ़ाई के अंदर पीछे है, इसके लिए ये काम करे और ये बच्चे तरक्की पे आवे। और मेरा वोट आनंद इंगळे को है और मेरे घर वाले का भी है। मुझे ऐसा लगता है कि बहुत सालों से बहुत सारा डेवलपमेंट होना जो चाहिए था इस वार्ड में, पर्टिकुलरली 146 में, whatever reasons, but मैं आनंद जी को देख रहा हूँ बहुत सालों से। उन्होंने बिना कोई पद लिए, बिना कोई ओहदा लिए बहुत सारा काम किया, बहुत सारे लोगों को हेल्प किया है, एजुकेशन वाइज, मेडिकल वाइज, और भी बहुत सारे कामों में हेल्प करते रहते हैं। तो मेरा ये मानना है कि अगर ऐसा आदमी हमारे वार्ड में आता है और जीतता है तो डेफिनेटली आने वाली पीढ़ी, यूथ पीढ़ी का भला होगा, एजुकेशन वाइज, मेडिकल फैसिलिटीज विल इम्प्रूव, और बहुत सारा चीज जो नगर में होना चाहिए वो सब भी होगा। तो होगा, तो ऐसे इंसान को हम सबको सपोर्ट करना चाहिए। दैट्स व्हाई आई एम सपोर्टिंग मिस्टर आनंद इंगळे। गेले इतके वर्ष पाहतोय इथे युवा तरुण पिढी कुठेतरी भरकटली गेली आहे, त्याच्यामुळे युवा नेतृत्व खंबीरपणे आम्ही सोबत आहे त्याच्या, आणि त्याला निवडून द्यायलाच पाहिजे। माझं मत आनंदजी इंगळे यांना। अब कैसा है, अभी जो आनंद सर है वो न्यू जनरेशन है, ठीक है, तो न्यू जनरेशन है तो हो सका उनकी सोच हमारी सोच अब मैच होगी। जैसे कि आपको पता है कि नॉर्मली लोगों का मेन मुद्दा क्या है, अगर उस मुद्दे पे आनंद सर हमारा सपोर्ट करेंगे तो ये चीजें जाहिर सी बात है हम भी आपको सपोर्ट करेंगे। और सेकंड थिंग बोलते हैं ना, युवा, एक युवा अध्यक्ष जब खड़ा है तो ये चीज है कि वो उनको हमको समझने की बहुत अच्छे से कैपेसिटी होगी, और दूसरे लोग बोलते हैं ना, हमारा जो मुद्दा रहेगा वो ज्यादा समझ सकते हैं कि मेन आज की जनरेशन को प्रॉब्लम क्या है, क्या हो सकती है, क्योंकि अभी इन्होंने लाइफ में स्ट्रगल शुरू किया है, उनके साथ साथ हमने भी शुरू किया है। तो वही चीजें हम आपको सपोर्ट करेंगे, हमारे तरफ से आप बेफिक्र रहो, हम सबका वोट आनंद सर को ही जाएगा। माँ बाप पढ़े लिखे कोई बच्चे का एडमिशन होगा वो यहाँ नहीं होगा। जो तुम बोल रहे हो ना, इंग्लिश में जो भी स्कूल है आप लोग का, रियान इंटरनेशनल, वहाँ अपने एडमिशन के लिए जाते हैं तो वहाँ क्या बोला जाता है कि पहले माँ बाप पढ़े लिखे हो तो बच्चे को, तो गरीब का बच्चा गरीब ही रहेगा, अमीर का बच्चा अमीर रहेगा, तो हम किधर जाएंगे? किसको? वो हमको साथ देने के लिए आनंद भाई अपने बीआरसी से आए हमको सपोर्ट करने, और हम भी इनको अच्छे से सपोर्ट करेंगे। आनंद भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आनंद भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आता आम्हाला हे नवीन नेते पाहिजे, जे काय आधी आमच्या सोबत काही चांगलं घडलेलं नाहीये ते आता आम्हाला घडवून देण्यासाठी आम्हाला हे आनंद इंगळे यांना जितूनच द्यायचंय। आणि माझं मत आहे की सर्वांनी यांना मत करा, आणि चांगले जे काही पहिल्याचे होते नगरसेवक किंवा कोणी पण, त्यांनी आमचे काहीही कामं केलेली नाहीयेत।
तर त्याच्यामुळे आता आमची पण ह्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे की आमचे नगरसेवक झालेत की आमचे थोडेफार जे पण काम आहे ते तुम्ही चांगल्या पद्धतीने करून द्या आणि ह्याच्या पुढे पण आमची इच्छा आहे की तुम्हीच या. मी इकडचा स्थानिक आहे आणि आज तुम्ही बघताय आमच्या इकडे नगरसेविका 8 वर्ष कार्यरत आहे, तरी सुद्धा आमच्या इथे हे सगळं गटाराचं पाणी आमच्या इमारतीमध्ये येते. 8 वर्षामध्ये नगरसेवकाचं काम आहे गटारे वगैरे नाले वगैरे स्वच्छ करणे, व्यवस्थित बनवणे, पण ते व्यवस्थित झालं नाही. आणि नगरसेविका म्हणते की हे जे इमारती आहेत आमच्या म्हाडाच्या SRAच्या ज्या इमारती आहेत ती बोलते की मी दुरुस्त केलेल्या आहेत, पण ह्या ज्या इमारती दुरुस्त केलेल्या पावसाळ्यामध्ये ह्याचं पाणी पूर्ण घरामध्ये येतं, लोकांच्या घरामध्ये पाणी शिरतं, टॅरेसमधनं पाणी शिरतं. एकदम निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे त्यांनी. आणि तुम्ही असं बघाल इकडे आता नगरसेविकांनी असं सांगितलेलं आहे की मी ह्या इमारतींना महानगर गॅसची लाईन लावून देणार आहे, पण महानगर गॅस आज ती 8 वर्ष काम करते. 8 वर्षामध्ये तिने करायला पाहिजे होतं ना महानगर गॅसचं काम, का नाही केलं? मग तिच्याकडे वेळ होता 8 वर्षाचा, लोकांना तिने आमिष दिलंय. तर लोकांना माझे असं सांगणं आहे की आमिषाला बळी पडू नका कुठल्याही, आणि आम्हाला नवीन चेहरा पाहिजे आनंद इंगळे. यावेळेस आम्ही आनंद इंगळे यांनाच निवडून देणार. बघा ना किती घाण करून ठेवली. मी तर एक डायलिसिस पेशंट माणूस आहे आणि ते मी किती बारा निरोप पाठवला की इथं खूप घाण आहे, गटर साठली, संडास येतात, 5वी बिल्डिंगची संडास माझ्या 9 नंबरलाच येते, तुम्ही तिकडे येऊन चौकशी करून बघा. हो करतो का दोन, कोणी करतच नाही, अजूनपर्यंत कोणी आलं नाही. कोणीच आलं नाही. काय तात्पुरतं ते कार्यकर्त्यांना तिकडे तिकडे भेटतात, तिकडून करतात, थोडस झालं, पण मी माझं जसं तशी घाण तशीच आहे. आम्हाला आरोग्य महत्वाचं आहे. आता तुम्ही पाहिलं ती महिला किती आजारी, तिला डायलिसिस होत आहेत, कशामुळे? आता तिची घाण होते संडासची. हे घर तिचं बाजूलाच घर आहे तिचं, आणि या इमारतीत सगळे लोक एकदम परेशान आहेत ह्याच्यामुळं. तर हे कामं व्हायला पाहिजे. हे नगरसेवकाचं काम आहे, तर नगरसेवकाच्या माध्यमातून कामं व्हायला पाहिजे होतं, ते कामं होत नाहीत. आता आम्हाला नवीन चेहरा पाहिजे आणि नवीन चेहरा हा आनंद इंगळे आहे, आणि आम्ही आनंद इंगळेलाच ह्यावेळेस वार्ड क्रमांक 146 मधून आम्ही निवडून देऊ.